हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण नवोदयचा स्वाध्याय क्रमांक 8.2 पाहतो. याच्यातला पहिला प्रश्न असा आपला आहे, 1/2/7 गुणाकार 3/7 गुणाकार पुढीलपैकी कोणत्या पदावलीचा आहे. म्हणजे आपल्याला हे सॉल्व करायचं आहे आणि याच्यातलं प्रत्येक सॉल्व करायचं आहे आणि त्याचं उत्तर कोणतं आपल्याला जुळतं ते पाहायचं आहे. तर आपण हे जर पाहिलं आपण इथे, ठीक आहे, 1/2/7 गुणिले 1/3/7, ठीक आहे. याचा आपण सॉल्व केलं. याला 1 न 7ला गुणायचं राहते, 7 × 1 = 7. त्याच्यामध्ये 2 मिळवायचे राहतात, म्हणजे 7 + 2 / 7, ठीक आहे. ह्या दोघांचा गुणाकार करायचा, 7 × 7 आणि हे 2 मिळवायचे राहतात. हे 7 × 7 आणि हे काय करायचं राहते, इथं काही नाही, म्हणजे बेरीजचं चिन्ह राहते. तर ह्या दोघांचा गुणाकार आला, हे 9/7 गुणिले हे किती झाले, 10/7. पण जर इथे गुणाकार असेल तर ह्या दोघांची डायरेक्ट आपण याचा गुणाकार करू शकतो. 9 × 10 = 90, 7 × 7 = 49. असं आपल्याला उत्तर एकंदरीत पाहिजे. तर हे पुढीलपैकी कशाच आहे ते पाहायचं आणि तेच आपलं उत्तर होणार. पहा, इथं खाली आपल्याला 77 पाहिजे, सॉरी 49 पाहिजे. इथं खाली 77 आहे, म्हणजे हा ऑप्शन नसणार. याच्यातला आपण उत्तर पाहिलं, याचं किती येते, 7 × 2 = 9 गुणिले 7 × 3 = 10, 7 × 7 = 49. मग याचं उत्तर पाहिलं आपण, याचं किती, 9 10चा पाढा 9 पर्यंत 90 येते आणि 49. हेच आपलं उत्तर आहे. तरी पण आपण पुढचं पण करू. हे 3 गुणिले 1/3, ओके, हे किती झाले, 7 × 7 = 49, म्हणजे 3 × 1 = 3, खाली 49. याचं जर केलं 1 2 3 आणि हे 3 6 होता, 6/77. म्हणजे आपलं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक बी आणि आपलं उत्तर एकसारखं आहे. म्हणजे हे गणित दिलेलं आहे, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. अशा प्रकारे पहिला प्रश्न संपला. तर आपला दुसरा प्रश्न असणार स्वाध्याय क्रमांक 8.2 मधला. हे आपल्याला गणित दिलेलं आहे, आपल्याला त्यातला काय करायचं, उत्तर करायचं आणि पर्यायामध्ये शोधायचं आहे. तर आपण काय करू, याला सॉल्व करू. बघा, इथं सगळ्यांचा छेद समान आणि इथं एका जागी बेरीज आहे, एका जागी वजाबाकी आहे. जर छेद समान असेल तर आपण सहज बेरीज किंवा वजाबाकी करू शकतो. जर इथे गुणाकाराचं चिन्ह असेल तर आपण काय डायरेक्ट काटाकाटी करतो. तसं बेरीज असेल आणि छेद समान असेल तर आपण काय करतो, छेद एकाच वेळेस लिहितो. गुणाकारामध्ये तसं करत नाही. बेरीजमध्ये आपण काय करतो, छेद समान असेल तर छेद एकच वेळेस लिहितो आणि याला काय करतो, बेरीज असेल तर बेरीज, वजाबाकी असेल तर वजाबाकी. हे आपलं एक कंस एका साईडला आणि इकडे आपण सॉल्व करताना आपण हे 36 आणि 45 आहे आणि 2 आणि 5 आहेत आपल्याला. तर मग काय करू शकतो, याचा छेद समान करण्यासाठी मी काय करणार आहे, 36 आणि 45 वजा 2/5 इथे आहे. तर याला काय करूत आपण, जर याला 9 भाग घेतलं, याला 9 याला 9, कारण याचा जर छेद समान करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, 1 मिनिट आपण काय करू, त्याला व्यवस्थित इथे लिहून घेऊ. याचा छेद आपल्याला समान करायचा, 5 5 करायचा, किंवा याला 45 करू, याचा छेद 45 करा, नाही तर याचा छेद 5. तर याला आपल्याला 5 करता येईल का पाहायचं. याला जर 5 करता येत नसेल तर याला आपण काय करू शकतो, 45 करू शकतो. याला 9 गुणलं तर 45 येईल, पण ते कॅल्क्युलेशन अधिक जास्त वाढण्याची शक्यता आहे. तर मग मी काय करेन, याला 9 भागितलं तर काय होते, याचा जो छेद आहे तो 5 आहे. मग याला 9 भागितलं तर आपल्याला वरच्या पण संख्येला 9 भागावं लागेल. तर आपण काय करू, आणि हे वजाबाकीचे, चला, हे 3 मध्ये 1 मिळवले, 4 4 मधून 2 वजा केले, 2/5 हे आपल्या कंसाचं उत्तर आलं. गुणाकाराचं चिन्ह मला, याला आपण काय केलं, भागाकार केला, ठीक आहे. 9च्या पडात 36 4 नंबरला येतात, भागिले इथे 5 उत्तर येईल, 45 न 9ला भागितलं, वजा 2/5. आता याचा पण छेद समान झालेला आहे, मग आपण डायरेक्ट वजाबाकी करू शकतो. 2/5 गुणिले हे काय होते, 4 मधून 2 गेले तर 2 राहतात, हे 5ला 5. बघा, छेद समान असेल तर अंशाची बेरीज किंवा वजाबाकी आपण करू शकतो. आता काय करू शकतो, बघा, इथं आता छेद जरी समान असेल ते गुणाकार आहे, मग फक्त अंशाचा गुणाकार करायचा का नाही, अंशाचा पण गुणाकार करायचा, छेदाचा पण गुणाकार करायचा. बेरीज वजाबाकी मधला आपला जो कन्सेप्ट आहे तो वेगळा राहतो आणि गुणाकाराचा जो आपला कन्सेप्ट आहे तो वेगळा राहतो. तर 2 × 2 ते 4, 5 × 5 येतात
25 आपलं असं उत्तर यायला पाहिजे. ठीक आहे, 4/25 पर्याय क्रमांक बी मध्ये आपल्याला उत्तर भेटून जाईल. हे प्रश्न लिहून घ्यायचे प्रत्येक आणि त्याची प्रॅक्टिस करायची. तर प्रश्न लिहून घ्या. तर आपला तिसरा प्रश्न असा दिलेला आहे त्यांनी, एखाद्या दिलेल्या अपूर्णांकात एकच नैसर्गिक संख्या अंशामध्ये आणि छेदामध्ये मिळवली तर होणारा नवीन अपूर्णांक तो कसा आहे? पहिल्यासारखाच राहतो का मूळ अपूर्णांकापेक्षा लहान असतो, मूळ अपूर्णांकापेक्षा मोठा असतो किंवा मूळ अपूर्णांकापेक्षा मोठा व लहान असू शकतो? आता इथं लक्षात घ्या, आपल्याला इथं काही असं दिलेले नाही की वरचा अंश मोठा आहे, समजा हा अंश मोठा आहे आणि समजा हा दुसरा हे घेऊन आपण हा इथे छेद मोठा आहे. इथे काहीच सांगितलं नाही आपल्याला अंशाधिक आहे की छेदाधिक. जर इथे आपल्याला सांगितलं अंशाधिक असेल आणि एकच अपूर्णांक, समजा आपण इथे 2 मिळवले तर एकच अंशाधिक असेल तर हा लहान होऊन जातो. आणि छेदाधिक असेल ठीक आहे, छेद मोठा असेल, समजा एकच अपूर्णांक आपण दोन्हीकडे मिळवायलो, हे 6 आणि हे 11 होतात. ठीक आहे, तर हे अपूर्णांक काय होतो? मोठा होतो. जर अंश मोठा असेल तर अपूर्णांक लहान होते. जर अंश हा छेदापेक्षा म्हणजे अंशाधिक असेल तर लहान होतो, छेदाधिक असेल तर मोठा होतो. छेदाधिक असेल तर मोठा होतो अपूर्णांक आणि अंशाधिक असेल तर लहान. म्हणजे इथे काय असू शकतो बघा, आता आपल्याला काही सांगितलं नाही, हे अंशाधिक आहे. अंशाधिक म्हणजे अंश मोठा आहे, वरची संख्या मोठी, खालची संख्या लहान आहे. छेदाधिक म्हणजे खालची संख्या छेदाची मोठी आहे आणि अंशाची लहान आहे. तर आपल्याला असं काही इथे दिलेलं नाही, अंश मोठा आहे की छेद मोठा आहे. तेव्हा आपल्याला काय करायचं, आपण काही सांगू शकत नाही. मूळ अपूर्णांकापेक्षा मोठा पण असू शकतो आणि लहानही तो असू शकतो. ठीक आहे, तर जर आपल्याला दिलेलं असतं इथं की तो छेदाधिक आहे, छेदाधिक म्हणजे छेद जास्त आहे, तर मग तो लहान असू शकतो. आणि जर त्यांनी दिलं असतं, सॉरी हे अंशाधिक म्हणलं असतं तर अंशाधिक म्हणजे अंश जास्त आहे, मोठा अंश, तर ते लहान झाला असता. आणि जर तिथे छेद मोठा असला असता तर काय केलं असतं आपण, छेदाधिक जेव्हा असतो, छेदाधिक फक्त एवढंच लक्षात घ्या, छेद जर मोठा असला तर काय होतो, अपूर्णांक मोठा होतो. अंश जर मोठा असेल तर तो अपूर्णांक लहान होतो, एवढं लक्षात ठेवा. तर आपल्याला इथे काही माहिती दिली नाही, त्याच्यामुळे आपण काहीही सांगू शकत नाही. तो मोठाही होऊ शकतो किंवा लहानही होऊ शकतो, इथे काहीही सांगता येत नाही. तर ओके ठीक आहे. अशा प्रकारे आपलं जर समजलं असेल तर हे रिपीट माझं जे सांगितलेलं ते लक्षात ठेवा. अंशाधिक असेल तर ती संख्या लहान होती, अपूर्णांकात छेदात आणि अंशात मिळवलं आपण एकच संख्या. आणि जर छेद जर लहान असेल, सॉरी छेद जर मोठा असेल तर ती संख्या मोठी होती. ठीक आहे, जर एकच संख्या दोन्हीमध्ये मिळवली, ठीक आहे, दोन्ही अंशामध्ये पण आणि छेदामध्ये. ठीक, अशा प्रकारे आपला तिसरा प्रश्न झालेला आहे. चौथ्या प्रश्नाकडे बोलू. आपला चौथा प्रश्न आहे की आपल्याला हे सॉल्व करायचं समीकरण आणि त्याची किंमत किती ती किंमत आपल्याला पर्यायामध्ये दिलेली ते आपल्याला सांगायचं. तर चला आपण याला सॉल्व करू. पहा, ह्या दोघांचा आपल्याला गुणाकार करायचा राहते. 4 दुनी 8 आणि हे 1 मिळवायचे राहतात, खालचे 2 खाली, प्लस बेदुनी 4 प्लस हे 1 मिळवायचा, खालचे 2 खाली. त्याच्यानंतर इथे पण तसंच करायचं. पहा, हेच कॅल्क्युलेशन इथे दिलेले आहे, त्याच्यामुळे आपण काय करतो, याला डायरेक्ट 4 प्लस 1, 4 दुनी 8, 4 दुनी सॉरी इथं 4 दुनी 8 होतात, 4 गुणिले 2 8, बेदुनी 4, 4 दुनी 8, 1 बेरीज मध्ये मिळवला, खालचे 2 खाली, वजाबाकी, बेदुनी 4 प्लस 1 छेद 2 ला 2. आता याला सॉल्व केलं, 8 आणि 1 9 छेद 2 प्लस 4 आणि 1 5 छेद 2. इथे पण त्याच प्रकारे 9 प्लस 9 किती झाले, 8 आणि 1 9 छेद 2 वजा 4 आणि 1 5 छेद 2. आता इथे सॉल्व केलं, त्या दोघांची बेरीज केली आपण, काय ते बघा, छेद समान आहे, छेद समान आहे तर अंशाची डायरेक्ट बेरीज करू शकतो. ठीक आहे, छेद समान आहे तर अंशाची काय करू शकतो, 9 5
खाली 2 दशांश असे गुणाकार, ठीक आहे. एक झालं. हे काय कळते ते वजाबाकी. छेद समान असेल तर आपण डायरेक्ट वजाबाकी करू शकतो. छेद जर छेद समान असेल तर अंशाची बेरीज डायरेक्ट करता येते, बेरीज किंवा वजाबाकी, ठीक आहे. चला 9 वजा 5, 9 वजा 5 छेदिले 2 दशाला तसे. आता काय करूत आपण पहा, हे 14 झाले, 14/2, 14/2 गुणिले किती झाले 9, 9 वजा 5 म्हणजे 4/2. याचं उत्तर केलं 14/2, उत्तर येते 7, ठीक आहे. 14ला 2 न भागितलं उत्तर येते 7. गुणाकाराचं चिन्ह आहे. 4ला 2 न भागितलं उत्तर येते 2, ठीक आहे. ह्या दोघांचं जर उत्तर केलं तर आपल्याकडे 7 गुणी 14, 14 पर्याय आपल्याला आहे सी वाला उत्तर आपल्याला भेटून जाईल, ठीक आहे. अतिशय सोपं होतं, अवघड काही नव्हतं. एका खाली एक सिस्टमॅटिक उत्तर करायचं आणि आपल्याला उत्तर भेटून जाईल. असा हा 4था क्रमांकाचा प्रश्न झालेला आहे. आपला पुढचा 5वा प्रश्न आहे की आपल्याला याला सोपे रूप द्यायचे आणि म्हणजे ह्याला सोडवायचं आहे आणि उत्तर ABCD मधलं आपल्याला पाहायचं आहे. तर आपण याला सोडवताना पहा, याचा पण छेद समान आहे. छेद समान असेल तर आपण डायरेक्ट बेरीज करू शकतो. 4 + 4 आणि छेद एकदाच लिहायचं, ठीक आहे. गुणाकार, एक छेद इकडे पण समान आहे. 1 + 1, एक बेरीज 1 केली आपण, ओके. 1 + 1 आणि भागिले 3. आता इथे पहा, 4 मध्ये 4 मिळवले, हे झाले 16/3. सॉरी, 4 मध्ये 4 मिळवले किती होता, 4 मध्ये 4 मिळवले 8, गुणिले 1 मध्ये 1 मिळवला 2/3. आता इथं लक्षात घ्या, इथं गुणाकाराचं चिन्ह आहे, गुणाकाराचं चिन्ह आहे आणि ते 3 3 आहे, छेद समान आहे. तर मग काय करायचं, छेद एकाच वेळेस लिहायचं का, जसं की आपण इथं लिहिलेलं आहे छेद एकाच वेळेस बेरीज असल्यामुळे. तर तसं नाही करायचं. इथं छेदाचा गुणाकार होतो ना अंशाचा गुणाकार होतो. इथं आपण बेरीज केली ती अंशाची, पण छेद एकाच वेळेस लिहिता आहे की नाही. अंशाची बेरीज अंश तर 2 वेळेस लिहिता, ठीक आहे. इथे पण अंश फक्त 2 वेळेस लिहितात, छेद एकच वेळेस लिहितात. पण इथं अंश किती आहे, अंश सारखाच आहे, इथं पण सारखाच होता, पण इथे गुणाकाराचं चिन्ह आहे, लक्षात ठेवा. मग 3 गुणिले 3 9 होते, ठीक आहे. आता डायरेक्ट छेदाचा गुणाकार करायचा, अंशाचा गुणाकार करायचा. जर काटाकाटी होत असेल तर काटाकाटी करायची. तर हे 8 गुणिले 16 केले आपण, 3 त्रिक 9, डायरेक्ट गुणाकार करायचा. 16/9 आपलं उत्तर आहे, जे की पर्याय क्रमांक सी मध्ये आपल्याला मिळून जाईल. आपला पुढचा प्रश्न आहे की आपल्याला ह्या पदावलीची किंमत काढायची आहे, ठीक आहे. तर ह्या पदावलीची किंमत काढताना आपण काय करू, हे इथे गुणाकाराचं चिन्ह आहे, इथं प्लस नंतर प्लस आहे. मग पहिला आपण हा कंसामधला कंस सॉल्व करतो. हे कंसामधला कंस सॉल्व करताना लक्षात घ्या, छेद जरी समान असेल तर गुणाकाराचं चिन्ह आहे. छेद समान असेल, गुणाकारात जर गुणाकाराचं चिन्ह आहे तर अंशाचा गुणाकार आपण करू. 3 1 3, 2 2 4 + 1. आता जर तुम्ही पाहिलं इथं पर्यायामध्ये, ठीक आहे, आणि इथं जर पाहिलं, हे याने हा एक इकडचा इकडे घेतला आहे, हा पहा 1/1 3/4 लिहा 1, ठीक आहे, किंवा इकडे 1 लिहा, 3/4 लिहून 1 लिहा. हा पर्याय क्रमांक आपल्याला डी आहे, पण आपल्याला परीक्षेमध्ये आपल्याला तेवढं आपल्याला सुचलं नाही. तर काय करायचं, सरळ सरळ हे पूर्ण सॉल्व करायचं. आपल्याला काय होणार, हे 3 ला 3, हे 4 न 1 ला गुणलं, 4 1 4 आणि हे 4 खाली घेतले आपण, ठीक आहे. 4 जशाला तसे घेतले, हे 3 जशाला तसे घेतले. याच्यानं आपल्याला 4 न 1 ला गुणलं, 4 1 4 आले आणि मग काय केलं, छेद आपण जसा तसा घेतला. 4 आणि 3 ती झाली 7, 7/4. मग आपण काय करतो, ह्या सगळ्याचे उत्तर पाहू. 7/4 ज्याचं उत्तर हे ते आपलं आपण असं पण करू शकतो. परीक्षेमध्ये आपल्याला बऱ्याच वेळेस सुचत नसते. इथं तर पहा, इथं 7/4 हे दोन्ही पण ऑप्शनमध्ये नाहीत, खाली छेदाला 4 नाही. इथे पाहिलं 3 1 3, 3 मध्ये 1 मिळवला 4, खालचे 3 खाली, हे 4 होते, छेद 3 जसाला तसा. इथे करून पहा, 4 1 4 प्लस केले, बेरीज केली 3, इथं काही नसतं म्हणजे बेरीजचं चिन्ह आहे, आणि खालचे 4 खाली, 4 आणि 3 7 आणि खालचे 4 खाली. म्हणजे आपला पर्याय क्रमांक डी मधचं उत्तर जे 7/4 आलं.
आणि याचं जे आपल्याला याचं उत्तर आलं ते पण 7/4. तर अशा प्रकारे जर तुम्हाला कन्फ्यूज होत असेल तर पूर्ण सॉल्व करून पहा. जास्त अवघड नसतात प्रश्न, तर तुमचं कन्फ्युजन दूर होईल. तिथे आपलं 2 पर्यायामधलं आपलं एखादं कन्फ्युजन राहिलं तर ते साहजिक नक्कीच दूर होईल. ठीक आहे, पूर्ण उत्तर करून पाहायचं. वेळ जास्त लागत नाही कारण छोटे छोटे प्रश्न आहे. ठीक. हा स्वाध्याय क्रमांक 8.2चा आपला शेवटचा आणि 7वा प्रश्न आहे. ठीक आहे, याच्यामध्ये 2 संख्याची बेरीज आपल्याला सांगितलं 7/6 आहे. जर एक संख्या आपल्याला 7/6 असेल, 15/6 दिलेला आहे आणि एक संख्या 7/6 असेल तर दुसरी संख्या कोणती आपल्याला काढायची. तर आपल्याला जर दुसरी संख्या नसेल तर आपण दुसरी संख्याला काय करू का, आपण समजा उत्तर करताना समजा दुसरी संख्या x मान, दुसरी संख्या किती आहे आपल्याला x मान. मग ह्या दोघांची बेरीज काय आहे, म्हणजे पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या त्यांची बेरीज बेरीज काय आहे, दोन संख्याची बेरीज गुणाकार नाही. पहिली संख्या प्लस दुसरी संख्या त्यांची बेरीज किती आहे 15/6 आहे. म्हणजे पहिली संख्या आपल्याला काय आहे, पहिली संख्या दिली एक संख्या 7/6 आहे, 7/6. दुसरी संख्या जी आहे आपण ती काय गृहीत धरली, आपण गृहीत धरली x गृहीत धरली आणि आपलं उत्तर किती आहे 15/6. पहा इथं जर प्लस असेल तर इकडे जाऊन तो मायनस होते, हे प्लसचं इकडे जाऊन मायनस होते. आपला x जसा तसा घ्यायचा, हे 15/6 हे प्लसचं इकडे जाऊन मायनस होते, -7/6. आता इथं जर पाहिलं आपला छेद समान आहे, छेद समान आहे तर अंशाची बेरीज किंवा वजाबाकी आपण डायरेक्ट करू शकतो. हे 15 मधून 7 गेले आणि खाली 6 ला 6, 15 मधून 7 गेले तर उत्तर येते 8, खाली 6 ला 6. आता जर याला सॉल्व केलं, ह्या दोघांना पण 2 न भाग जाऊ शकतो, त्याला 2 न भाग द्या, याला पण 2 न भाग द्या, याला उत्तर येते 4 येते, उत्तर येते 3. मग आपलं उत्तर काय 4/3. 4/3 आपल्याला उत्तर पर्याय क्रमांक 1 मध्ये भेटते. त्याला आपल्याला टिक मार्क करायचं. अशा प्रकारे आपला स्वाध्याय क्रमांक 8.2 झालेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.